जरा रे। मम्मा, त्या मुलीचं सकाळपासून काहीच ठाव ठिकाणा नाहीये आणि घरात कुणालाच माहित नाही की ती कुठे गेले ते. एक साधा विचार कर ना, तिच्या फडातले लोक गावात नाहीयेत तर तिचे कोणी मित्र मैत्रिणी आहेत. ती जाते तरी कुठे? नक्कीच वीरला भेटायला जात असणार. तिने माझ्या बाबांना बळकावून घेतलंय. म्हणजे माझा नवरा नाही बळकावू देणार. आनंदीला काय झालंय ना तेच कळत नाहीये मला. तुम्हाला माहितीये का का वागते ती अशी? मला बी काय ठाव. त्या दिवशी ती नारकर संघ तुम्हाला भेटायला आली होती ना, तेव्हापासून डोकं भाईसाटलंय नुसतं तिचं. मला भेटायला? पण मी कधी पाठवलं होतं नारकरांना? अहो असं काय करता तुम्ही? नारकर संघ निरोप धाडला होतात ना, तेवढ्या ती मग तिकडनं नारकर तिला फार्म हाऊसवर घेऊन गेला तुम्हाला भेटाया. तेव्हापासून कुठे गेली होतीस? देवाने तोंड दिलंय ना, ते उचकट ना. खाली कुठे बघतीयस? बोल. मम्मा, तिच्या कानाखाली लावून विचार की नक्की कुठे गेली होती ती. इतके दिवस न विचारल्यामुळे राजीने धाडस केलंय. तिची हिम्मत या पुढेही वाढायला नको म्हणून काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. तुला जे काही सांगायचं होतं, समजवायचं होतं, ते कालच समजावून झालंय. आणि तू यावर विचार कर असंही मी तुला सांगितलंय. कळतंय ना मी काय म्हणतेय? मान्य आहे की मी त्या पोरीला फार्म हाऊसवर बोलवलं, पण हे तुमच्या जीवाची भीक मागण्याचं. अहो चिरंजीव, ओ तुम्ही आमच्या काळजाच्या तुकड्या. या अक्का बक्का काय पण बोला ना, आम्ही ऐकून घेऊ. हे खूप उपकार झाले तुमचे माझ्यावर. आता मला माझ्या वाटेने जाऊ द्या आणि मला माझं आयुष्य जगू द्या. या का तुम्हाला तुमच्या पद्धतीनं आयुष्य जगायला देईल तर ना, हे तुम्हाला मोकळं सोडणार नाही. माझी बाजू मी अक्कांना समजून देईन. ही अक्का तुम्हाला गोळ्या झाडल आणि मरताना विचारल तुमची बाजू. अहो, तुमच्या जिभेला काही हाड? काय बोलताय हे? तुला माहित नाही का अक्काचा स्वभाव? कशी डूक धरणारी बाई आहे ती. हो, मी तुमच्या पाया पडते. तुम्हीच आता काहीतरी विचार करा आणि आपल्या पोराला वाचवा. हो म्हणजे काय? त्याला असंच काय तोफीच्या तोंडी देईन होय? वेळ पडली तर मी अक्काचे पाय धरी लेकराच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही. पण अक्का एकच गोष्टीसाठी समज मान्य करी, यानं अक्काच्या लेकी बरोबर नारायणी बरोबर लग्नाला तयार व्हावं. पण मला आनंदीशी लग्न करायचंय तात्या. हीर, मी तुझ्या पुढे हात जोडते. तुझ्या जीवापेक्षा आम्हाला काय बी महत्वाचं नाहीये. तू काहीतरी वेगळा विचार कर ना बाबा. हे बघ आनंदे, काय बी झालं ना तरी गोरख काका तुझं लग्न विष्णू संघ नाही लावू देणार. गुलाबताई, माझं एक काम करशील? गोरख काकांना सांगून मला फडावर सोडायला सांग ना. अगं हे तुझ्यासाठी काय बी करते, फक्त तू रडणे थांबव. कोणी बी जवळ नसलं ना तरी रडणं आता जवळच आहे. रडण्यापासून लांब नाही पडू शकत. आपण एक काम करूया का, ह्यांना सांगूया ईरला जाऊन तुझा. मला झोप आली.